नाव काय आहे म्हणजे? योगेश मुरलीधर सोनवणे. काय त्रास होते तुम्हाला? हे मणक्यामध्ये आणि मानेमध्ये आणि पूर्ण काम करायला त्रास व्हायचा कुठं पण. आणि वागता येत नव्हतं खाली. हा. बसायला वर थोडा वेळ बसलो तर लगे पायाला मुंग्या यायच्या. आणि हात वर असं आपण ठेवले तर हात असे खाली घ्यायचा बधीर होऊन जायचे पूर्ण मान वगैरे. परत मान पाठीमागे वळत नव्हती. लेफ्ट साईडला वळत होती पण राईट साईडला वळत नव्हती. त्याचा पूर्णपणे 80-90% दुसऱ्या वेळेस चांगला फरक रिझल्ट झाला. किती वर्षापासून त्रास होते? 8-9-10 वर्षापासून त्रास आहे मला. 10 पण वर्ष. पहिला थोडा थोडा होता. त्यावेळेस शरीरामध्ये काही जाणवलं नाही एवढं. आणि आता थोडं थोडं 20 सापडून तसं ताणवलं ते पूर्णच त्रास व्हायला लागला. म्हणजे काम काही नाही केलं तरी असं वाटायचं जसं काय पूर्ण दिवसभर काम करूनच आलो. आता चांगलं असं अंग असं मोकळं होतं की जसं काय बरं असं मालिश केल्यासारखं एकदम असं फ्रेश झाल्यासारखं. पण असं नाही की मालिश केल्यापेक्षा भारी होतंय. ते कसं की नंतर जाणवतंय 2-4 दिवसांनी. मालिश केलं काय तात्पुरतं आहे फक्त, नुसतं तात्पुरतं आपलं 1 तासभर देतं हे. पण आता हे डायरेक्ट असं 2-4 दिवसांनी अजून जाणवतंय भारी. पहिल्या वेळेस आम्ही केलं ना त्यावेळेस लगेच फरक जाणवला. आम्ही म्हणलं 2-4 दिवसांनी फरक दुखत असं. तसं काय दुखलं नाही. ते 2-4 दिवसानंतर जास्त फरक पडला. म्हणजे जास्त फरक पडला. म्हणजे शिरा मोकळ्या होत गेल्या. कशा पद्धतीत चालू झालं तुम्हाला? काय काम करताना वगैरे? नाही काम करताना म्हणजे काय झालं मी ड्रायव्हर करीत होतो. ते ड्रायव्हर मध्ये काही गाडी अपडाऊन खालीवर थोडं गती होतो. थोडं परत मान इकडे तिकडे सारखं ते थोडं थोडं वाढत गेलं. आणि इथं थोडी पहिली नस दाबल्यासारखी होती इथं मानेत. ते मी औरंगाबादला त्यावेळेस हे केलं तर सिटी स्कॅन MRI केलं तर ते व्यायाम थोडे सांगितले होते पण ते काय करणं झालं नाही. पण ते थोडं थोडं वाढत गेलं ते पूर्ण असं जकडणच झाली मग पूर्ण. आता बोट धरून बघा बरं, वागता येत होतं का तुम्हाला असं? नाही आता फुल बोट धरता येतं. पहिले इथपर्यंतच येत होतं असं पाय. म्हणजे असं खाली येत नव्हतं. ताण व्हायचं. ताण इकडे लगेच असं गॅप पडत इथं पाठीमागं असं एकदम फुल जाम होऊन जायचं. आता ते असं खुल्लं झालंय मोकळं झालं असे नसा खुल्ल्या देतल्या. आता 2 पाय बसून बघा बरं, अशा पद्धतीत बसता येत नव्हतं. ते असं इथं व्हायचं ना असं ताण पडायचं लगेच असं कसं. आता फ्रेश वाटत. आता एकदम फ्रेश वाटायला लागलं. फ्रेश वाटायला मोकळं वाटायला लागलं. हे असं नाही ताण पडायचा शिरा असं हलकी मारायची डायरेक्ट शिराला असं खाली. आता उठा बरं, पहिलं असं उठता येत नव्हतं. डायरेक्ट हात टेकायला अटॅक व्हायला लागायचा मग उठायला. आता किती वेळ आहे? आणि दुसऱ्याच वेळेमध्ये चांगलं म्हणजे 90% चांगला फरक पडला. 90-100%. नाही तर पेशंटला 100% ते 100% रिझल्ट आहे. हे काय असं काही नुसतं बाकीचे फेक सारखं नाही. 100% रिझल्ट आहे. आम्ही अनुभवलाय अनुभव.